आणि त्या बॅगवरून हा वाद निर्माण झाला, नेमकं काय प्रकरण आहे? माझं नाव संजय गिर आहे. मी भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस आहे. ही बॅग 12 महिने माझ्यासोबत असते. आज सकाळी 11 11:30च्या दरम्यान आमच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे प्रचारानिमित्त रॅली निघाली होती. मजगेनगर या भागामध्ये रॅली पुढे गेली होती. मी पाठीमागं पडलो होतो. रॅलीमध्ये सामील होण्यासाठी मी जात होतो. मी एकटा होतो पाठीमागं. बाजूच्या गल्लीमध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते प्रचार करत फिरत होते. त्यामध्ये सुंदर पाटील आणि त्यांचे सहकारी होते. ते देखील माझ्या परिचयाचेच लोक होते म्हणून मी थोडंसं बाजूला थांबलो त्याच्या. तर माझ्या हातातली बॅग इकडं आणणार, त्याची बॅग घ्या, वडा, त्याच्यात पैसे आहेत, पैसे वाटप करतो असं, आणि माझा व्हिडिओ करायचा प्रयत्न केला. 5-6 जणांनी मला असं धरून ओढले, माझे कपडे फाटले त्याच्यामध्ये. आता 12 महिने मी बॅग वापरत असतो. एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून माझ्या ह्या बॅगमध्ये सगळे कागदपत्र असतात, बूथच्या याद्या असतात, शहराची परवानगी असतात, सगळे असते. एक जिम्मेदार कार्यकर्ता म्हणून माझ्यापाशी डॉक्युमेंट असतात आणि केव्हाही लागतील म्हणून मी ही बॅग सतत बाळगत असतो. पण चुकीच्या पद्धतीने एक काहीतरी नॅरेटिव्ह पसरायचा आणि हे लोक काहीतरी पैसे वाटप करतायत, हे करतात, असा त्यांचा उद्देश असावा आणि माझा व्हिडिओ करून घेण्यासाठी माझी ओढाओढी केली. मला खाली पाडण्यात आलं आणि मला थोडासा मानसिक त्रास आणि धक्काबुक्की केली. यावर काय कायदेशीर कारवाई? आता यावरती मी रितसर पोलीसमध्ये कंप्लेंट करणार आहे. नक्कीच असं वाटतं की आमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचं वातावरण खूप चांगलं आहे, म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. म्हणून जाणून बुजून असं काहीतरी कार्यकर्त्यांना दबाव टाकणं, अनेक कार्यकर्त्यांना आमच्या पक्षातल्या त्यांनी दमदाटी केलेली आहे. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अशा दमदाटीला घाबरत नसतो, हे ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे होतं. आणि नक्कीच त्यांची पराभव त्यांना दिसत आहे म्हणून अशी प्रकार त्यांनी चालू केले. दमदाटीच केली का मारहाण केली? दमदाटी केली, मारहाण करणे, वडावडी केलेली आहे. वडावडी केलेली आहे माझी. त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याच्यामध्ये 5-6 लोकांनी मला धरलंय, ओढलंय. त्याच्यामध्ये कोण होते, काही नाव सांगू? नावं सांगू शकतो, पण त्यांचे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सुंदर पाटलांनीच मला धरलं होतं आणि आजूबाजूच्या लोकांना व्हिडिओ करा ह्याचा असं सांगत होतं. धमकीची सुद्धा घटना घडली, काय सांगाल? एक सामान्य माणसाला घरी जाऊन गच्चीला धरणं आणि दमदाटी करणं आणि त्या लहान मुलाला म्हणणं की म्हणजे त्यांच्या मुलांना म्हणणं की रात्रीतून आम्ही तुमची मुलं गायब करू किंवा तुम्हाला 15 तारखेनंतर आम्ही बघून घेऊ. हे दमदाट्या सध्या चालू आहेत आमच्या वार्डामध्ये आणि मला वाटते याचं उत्तर जनता मतदान रूपी म्हणजे देऊनच जाईल. त्यांना कळेल. त्यांच्या पायाखालची खरी तर जमीन सरकली आहे, जे की आम्हाला प्रतिसाद जो लोकांचा मिळतोय, जो प्रेम, जो आशीर्वाद मिळतोय, त्याच्यामुळे हे सगळे कृत्य आमच्या या लोकांसोबत घडते. आमच्या या गरीब जनतेला दमदाटी केली जाते, त्यांच्या घरी घुसलं जाते, त्यांचे कपडे फाडले जात आहेत आणि कुठेतरी आमच्या प्रचारामध्ये अडथळा आणण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत. दहशत निर्माण करतायत? हो, अगदीच म्हणजे दमदाटी करणं म्हणजे दहशतच आहे. म्हणजे हे कृत्य आजपर्यंत मला नाही वाटत की आपल्या प्रभागामध्ये झालंय किंवा आम्ही आमच्या प्रभागातील या नागरिकांशी असं कधी वागलोय. तर हे थोडंसं नवीन आहे आणि आमच्या शेजारचेच आहेत. मला वाटतं जे शेटे सर आहेत ते आमच्या शेजारीच राहतात आणि त्यांचा हा अनुभव 25 वर्षात पहिल्यांदा आलाय. ते 25 वर्षापासून आपले कार्यकर्ते आहेत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांना आता कळत नाहीये की त्यांच्या 15 तारखेला त्यांच्या मुलांचं, बायकाचं काय होणार आहे. म्हणजे ते थोडंसं पॅनिक मोड मध्ये आहेत सध्या. यावर काय कायदेशीर कारवाईसाठी काय? नक्कीच आम्ही त्यांच्यावरती म्हणजे पोलीस कंप्लेंट करू, कायदेशीर कारवाई करू आणि केलीच पाहिजे.